In audio. Again, bye. गुड मॉर्निंग. तर येऊन पोचलो कर्जत स्टेशनला. आपली मंडळी शोधूया आता कुठे आहे ते. रात्री लग्न समारंभासाठी महिमला आला होता, त्याच्यामुळे कालचा मुक्काम तिथेच केला. पहाटे कुलदीपने मला दादर स्टेशनला ड्रॉप केलं, त्याच्यामुळे कर्जतला आपण लवकर दाखल झालो. कर्जतवरून आपल्या ग्रुपची गाडी आहे, त्याच्यामुळे सर्वजण इथे जमणारे आहेत. मागे एकदम आधी एक्सप्रेस गेली बघा, तिकडेच आहे मी. तुम्ही कुठे आहेत? तर फायनली आपली मंडळी आपल्याला भेटलेली आहे. आतुरतेने आपली वाट बघत. काय सर्व मंडळी आली आणि इथून आपला प्रवास चालू झाला. गड्यालाच सकाळचे 7 वाजले होते. पोहोचायला आपल्याला 2 तास लागणारे आहेत. तसं म्हणा आपण प्रवास उशिराने चालू केला. प्रवास लांबचा असल्याने नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला थ्रिलर एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्याच्यासाठी नाश्ता जरुरी आहे. आमची प्रायव्हेट गाडी होती, म्हणून आम्ही कर्जतवरून प्रवासाला सुरुवात केली. जर तुम्हाला मृगगडाला यायचं असेल तर सर्वप्रथम खोपोली अगदी जवळचं स्थानक. या खोपोली पासून पालीकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर अंबा नदीच्या पुराने हाहाकार माजवलेल्या प्रसिद्ध असं जांभूलपाडा हे गाव आहे. पुढे जांभूलपाड्याहून मानगाव मार्गे बेलीवला जाता येते. बेलीव म्हणजे मृगगडाचा बेस विलेज. फायनली आम्ही पोचलो बेली गावामध्ये आणि हाच आपला बेस विलेज आहे. लोणावळा खंडाला ही सर्व परिचित ठिकाणे, परंतु या लोणावळा खंडाळ्याच्या खुशीमध्ये असेच एक अपरिचित दुर्गरत्न लपलेला आहे. बेलीवचा किल्ला अर्थात मृगगड. बऱ्याचदा लोणावळा खंडाला परिसरातील किल्ले बटकायचे झाले की बटक्यांची पावले वळतात ती लोहगड, विसापूर, राजमाची या प्रसिद्ध किल्ल्यांकडे. परंतु तुम्हाला जर निसर्गाचे नवे रूप, निरव शांतता, सह्याद्रीचे उंच आणि बेलाकडे घाट आणि कोकण यांच्यामधील नैसर्गिक विविधता अनुभवायचे असेल तर थोडीशी आडवाड करून तुम्ही मृगगडाच्या दिशेने वळू शकतात, जसा आम्ही चाललो तसे. अशा प्रकारे आपला बेली गावातून प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला लगेच मृगगडाचं दर्शन होतं. आजचा आपला प्रवास असणार आहे मॅड ग्रुप सोबत. पण ऑलरेडी मॅड ग्रुप सोबत 2-3 वेळा भटकंती गेल्या होत्या, बट डॅडींचं दर्शन न झालं होतं. आता झालेलं आहे. हे बघा, मॅड ग्रुपचे कॅप्टन, मॅड ग्रुपचे भीष्म पितामह. मॅड ग्रुपचे सतत भटकंती कोणासोबत करायची. तर मी आवर्जून नाव घेईन डॅडींचं. अगदी सह्याद्रीपासून हिमालयापर्यंत असा रखरखीत त्यांचा अनुभव. आता ह्या भटकंती दरम्यान आम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. असं समजा की आमच्या संगती एक गुरुच्या सानिध्य आहे आणि गुरु आमच्या संगती आहे. ही भटकंती आमच्यासाठी खास होती.
कारण या भटकंतीमध्ये अगदी शाळकरी पोरांपासून ते सेवानिवृत्त झालेली मंडळी सामील झाली होती. वयाची इथे काहीच मर्यादा नव्हती. साधारण 11च्या सुमारास आपण भटकंतीला सुरुवात केलेली आहे. पण तुम्ही बघू शकतात की दोन्ही साईडून वृक्षवल्ली बघा एकदम घनदाट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे उन्हाचा त्रास कमी जाणवतो. ट्रेक असावा तो असा किल्ले मृगगड सारखा, कारण की वारा पण सोसाट्याचा सुटलेला आहे. त्याच्यामुळे जी गरमी होणारी होती आपल्याला ते आता होत नाही. जंगलाचं फील पण मिळतं. जंगल पण चांगलं घनदाट आहे आणि समोर आपल्याला मृगगडाचं दर्शन होत राहते सारखं सारखं. त्याच्यामुळे प्रवास अगदी आनंदमय होत राहते. गडाचा कागदोपत्री इतिहास आपल्याला सापडत नाही. पण उंबरखिंडीची लढाई याच परिसरामध्ये झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलब खान यांच्यामध्ये उंबरखिंडीची लढाई झाली होती. ती ह्याच परिसरात झाली होती. बट ह्या परिसरात होऊन सुद्धा मृगगडाचा साधा याच्यामध्ये उल्लेख पण होत नाही. प्राचीन काळात अनेक घाटमार्ग होते. त्याचे रक्षण हे गडकिल्ले करत असत. त्यातील एक म्हणजे सावघाट. या सावघाटाच्या रक्षणाकरिता मृगगडाची निर्मिती करण्यात आली. बट जेव्हा ब्रिटिशांनी बोरघाटाची निर्मिती केली तेव्हा सावघाटाचे महत्त्व कमी झाले. कधीपासून आपण एकदम फ्लॅट प्लॅटोवरून चालत होतो, सपाट मैदानावरून. बट आता रस्ता थोडासा खडकाळ आहे. असं या असं रस्ता खास खळग्यांचा आहे. त्याच्यामुळे चढताना थोडा हातपायांचा सपोर्ट घ्यावा लागतो. आपली मंडळी बघा पूर्ण तर बऱ्याच प्रयत्नानंतर आपण पोचलो आहोत 2 डोंगराच्या गळीमध्ये. आणि त्या 2 डोंगराच्या खिंडीमध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम बघायला मिळते. फक्त ॲट ए टाइम एक माणूस जाऊ शकतो. अशा प्रकारे चालू झाला आपला खिंडीतला प्रवास. 2 डोंगरामधील गड म्हणजे खिंड. ॲट ए टाइम फक्त एक माणूस जाऊ शकतो. दोन्ही हातापायाचा सपोर्ट घ्या आणि बॅलन्स करून व्यवस्थित सह्याद्रीमध्ये दिलेला हात कधीच सुटत नाही असं उदाहरण. आणि बघा एक चांगली वायर रोप लावलेली इथे. त्याला इथे कधी पण वायर रोप पकडा. आता चालू झाला मृगगडाचा पहिला थरार म्हणजे खिंडीची चढाई. समोर होती अरुंद खिंड जी 2 डोंगरांच्या कड्यावरून जात होती. खिंडीच्या काठावर एकाच वेळी फक्त एकच माणूस जाऊ शकत होता, कारण त्या मार्गावर पाय ठेवायला जागा कमी होती. इथे आम्हाला ट्रॅफिक जाम पाहायला मिळाली. लोकांच्या गर्दीमुळे चढाई फार अवघड होऊन गेली होती. प्रत्येक पावलावर चिंता आणि जोखीमांचा अनुभव येत होता. काही भागांमध्ये तर पाय वाकले की खाली घसरण्याची दाट शक्यता होती. प्रत्येकाने एकमेकांना सावध करत एक एक पाऊल टाकायचे ठरवले होते. आणि त्या क्षणी जेव्हा एकाच वेळी फक्त एकच माणूस जाऊ शकतो
तेव्हा काळजी घेणे, चुकता येणे आणि एकमेकांना योग्य दिशा दाखवणे हे सगळे अत्यंत महत्वाचं होतं. समोर असलेल्या खिंडीतून चढताना पायऱ्या इतक्या अरुंद होत्या की एकाच वेळी दोघे जाऊ शकत नव्हते. खूप धाडस लागते इथे आणि साहसाची एक वेगळीच जाणीव यायची. प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक हालचाल एक आव्हान होतं इथे. जो क्रिटिकल पॅच होता 2 डोंगरामधील खिंड ते आपण यशस्वीरित्या कव्हर केलेले आहे. आणि त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे पारसमणीच्या चेहऱ्यावरती हास्य बघा एकदम अफलातून. गर्व बघा याला म्हणतात. तर आपण येऊन पोचलो एका नकाशापाशी आणि एक रस्ता जातो एकदम थेट गडाच्या सर्वोच्च भागावरती आणि दुसरा रस्ता जातोय काताल गुफेपाशी. तिथून जाताना मार्ग एकदम खडतर आहे. त्यासाठी इथे बघा सेफ्टीचा पुरेपूर फायदा होत आहे. इथून 2 मार्ग होते, एक काताल गुफेपाशी आणि दुसरा गडाच्या सर्वोच्च भागावरती. आम्ही सर्वप्रथम गडाचा माथा गाठण्याचे ठरविले होते. माथा गाठण्यासाठी 80 अंश काताल पायऱ्यांचा सामना करावा लागणार होता. त्यासाठी सेफ्टी अत्यंत महत्वाची होती. मॅड ग्रुप म्हणजे सेफ्टीची पुरेपूर काळजी घेणारा ग्रुप. ते सेफ्टीचे सर्व उपकरण घेऊन आले होते. आता सर्वजण तयार झाले आणि चालू झाला पुन्हा एकदा थरारक प्रवास. माझे ट्रेकिंगच्या या साहसात मी एका जागी पोहोचलो जिथे रॉक क्लाइम्बिंगचे वेगळे आव्हान होते. समोर दिसत होत्या काताल पायऱ्या जे एकदम तिखट आणि कठीण वाटत होत्या. पाय ठेवताना प्रत्येक पावलावर वाटायला लागलं की इथे घसरण्याचा धोका असू शकतो. त्याच वेळी डोंगराच्या कड्यातून हवेचा गारठा आणि प्रत्येक पावलावर हवं तेवढं विश्वास नसणारी जाणीव होती. पायऱ्या उंचावर चढत गेलो आणि विचार आलं हे कसं शक्य होईल. पायऱ्या खूपच तुटलेल्या, सरळ आणि डोंगराच्या कड्यावरून जणू जीवाचं तारणं होतं. थोडक्यात एक पाय घालून चढायला लागलो आणि दुसऱ्या पायाची हरकत घेणे म्हणजे जणू आपल्या शरीराला नियंत्रित करणं. वाऱ्याचा जोर, पायाची सुलभता आणि शरीराचा समतोल साधणं हे सर्व करत मी वरती चढत गेलो. प्रत्येक पावलावर मनात एक विचार आला, हे कठीण आहे पण मला यश मिळवायचं आहे. झपाट्याने चढत राहिलो आणि जणू प्रत्येक पायऱ्याचा लहान विजय मिळविला. काताल पायऱ्या चढून वर पोहोचलो तेव्हा जणू पर्वत सर केल्यासारखं वाटत होतं. वरून पसरलेला निसर्ग, शांतता आणि श्वासाची गती हे सर्व अनुभवताना मनाच्या गाभ्यात असलेला डर कमी होऊन एक अद्भुत आनंद मिळविला होता. फायनली अथांग प्रयत्नानंतर आपण पोहोचलो गडाच्या सर्वोच्च भागावरती आणि इथे बघा एक देवीचं मंदिर आहे. देवीचा निरोप घेतला आणि गडमाथा फिरण्याचे ठरविले. माथ्यावर सोनेरी रानवा गच्च दाटून आलाय. काही दुर्ग संवर्धनाची मंडळी आपल्याला इथे दिसून आली. त्यांचं काम अगदी जोरात चालू होतं. आज गडकिल्ले आपल्याला साफसुथरपणे दिसतात ही निव्वळ त्यांची कृपा. देवीच्या मंदिरापासून आपण थोडीशी पायपीट केली
भग्नावस्थेत अशा पाण्याच्या टाक्या दिसतात. 2 टाक्यामध्ये पाणी नाही, पण एका पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी असतं. आणि दुर्ग संवर्धनासाठी इथे टीम आलेली आहे. उत्तम व्यवस्था ह्या स्थायी करते, एकदम जबरदस्त. पाण्याच्या टाक्या बघितल्या, आपली मंडळी गेलेले पुढे. सो आपल्याला त्यांना टेक ओव्हर करायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण वाढवलेला आपला स्पीड. आणि हवेच्या जोरामध्ये आपण आपला वाढवला होता स्पीड, कारण की आपली टीम गेले पुढे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. अशा प्रकारे आपण बराच टाइम इथे स्पेंड केला. भग्नावस्थेमध्ये वाड्याच्या इथे बसलो होतो आपण. आता पूर्ण हे बघा, एकदम सोनेरी कलरची झाडं झालेले आहे. पावसाळा संपला आणि गवताचा कलर बघा, एकदम सोन्यासारखं उजळून निघतोय आता. बालेकिल्ल्याच्या इथून एक सरळ रस्ता जातो, तो गडाच्या पश्चिम दिशेला जातो. तिथे आल्यावरती बघा आपल्याला अशा पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात. त्याच्या एकामध्ये पाण्याच्या टाक्या एकदम अशुद्ध आहे. दुसरी टाकी बघूया, एकदम कोरडं पडलेलं आहे, लिकेज टाकी आहे. आणि तिसऱ्या टाक्यामध्ये बघा गोल आकाराचे दगड पडलेले आहेत. म्हणजे तिन्ही टाके इकडे बघायला भेटतात. आणि समोरच आपल्याला बघा आपला भगवा ध्वज एकदम डौलदार मानेने फडकत आहे. वा वा वा. इथून आपल्याला सरसगड आणि आजूबाजूचे विहंगम दृश्य दिसत होते. त्यांना थोडा वेळ निहालत बसलो. In audio. आता सूर्यदेव तापायला लागला होता. इथून निघायला हवं. गडाचा पश्चिम भाग बघितला आपण. तिथे फक्त एक भगवा ध्वज होता, पाण्याच्या टाक्या होत्या आणि पूर्ण प्लॅटो होता. आता आपण त्याच मार्गाने पुढे जाऊन खाली उतरणार आहोत. खाली आपल्याला त्या राहिलेल्या कातलात खोदलेल्या गुफा बघायच्या आहेत. अजून आपला थरारक प्रवास बाकी होता, तो म्हणजे काताळ गुफेचा. त्यासाठी खाली उतरणे गरजेचे होते. थरा चालू आहे. एकदम व्यवस्थित आम्ही उतरत आहोत. कसली काही करत नाही, सेवेचा पुरेपूर फायदा करत. तर फायनली जो आपला थरारक पॅच होता तो आपण व्यवस्थितरित्या उतरलेले आहोत. आता या इथे एक कातालात खोदलेली गुफा आहे, ती आपली बाकी होती, ती कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. बघू ती किती थरारक आहे तिथली पायवाट. आता चालू झाला मृगगडाचा चित्त थरारक प्रवास. एकदम रॉककट पायऱ्या आहेत, तिथून आपण व्यवस्थित जायचं. दोन्ही हातापायांची ग्रीप बनवत व्यवस्थित जायचं, एकदम कसली घाई न करता. आम्ही सर्वजण एका धाडसी साहसाच्या शोधात काताल गुफेकडे निघालो होतो. काताल गुफेची माहिती ऐकली होती आणि त्या गुहेत प्रवेश करणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु गुहेपर्यंत पोहोचणारा मार्ग अजूनच कठीण आणि धाडसी होता. गुफेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूपच अवघड होता. मार्ग हा मुख्यतः कड्यावरून जात होता. समोर दिसणारी कड्याची लांबी आणि प्रत्येक वळणावर न दिसणारा मार्ग मनाची दडदड वाढवित होती. प्रत्येक टोकावर पाय ठेवताना काळजी घ्यावी लागत होती.
कारण खूप उंचावरून खाली दिसणारी खिंड आणि खोल दरी खूप जास्त भयानक वाटत होती आणि पाय घसरण्याची इथे दाट शक्यता होती. प्रत्येक पायरी उचलताना जणू स्वतःच्या धैर्याची परीक्षा होय. मनाच्या गाभ्यात एक विचार घोळत होता, जे काही होईल मी मार्गावरच राहणार. कधी कधी त्या मार्गावरून एक पाऊल टाकताना खूप सावध राहायला लागत होतं. पण एक गोष्ट इथे समाधानाची मिळत होती, ती म्हणजे त्या मार्गावरून जात असताना जणू मनाच्या गडबडलेल्या विचारांना शांतता मिळत होती. अखेर काताल गुफेपर्यंत पोहोचलो आणि वरून खाली पाहताना त्या कड्यावरून चढताना घेतलेलं प्रत्येक पाऊल अविस्मरणीय आणि धाडसी होता. या अनुभवाचं एक वाक्य मनात घुमलं, थरारक रे थरारक. बच्चों को स्पेशल देना चाहिए. स्पेशली होते पारसमणीजी और बच्चों को देना स्पेशल का डैडी ने. खरोखरच डॅडी तुमचं एकदा मनापासून माझं काय सगळ्यांचं अभिनंदन अभिनंदन. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत आलो. इथपर्यंत आणि ही बघा काताला खोदलेली एक गुफा आहे. पाण्याच्या काय गुफा आहे? नाही. गुफा आहे. ही गुफा आहे. त्याचा उपयोग पूर्वी टहलणीसाठी होत असावा. अंदर क्या एक अंदर क्या. थोडा वेळापुरता गुफेमध्ये टाइम घालविला आणि लागलो परतीला. परतीचा प्रवास पण खूप अवघड होणारा होता, कारण खाली होती खोल दरी. प्रकारे आपला चित्तथरारक प्रवास पूर्ण झालेला आहे आणि इथूनच आपण लागणार आता परतीच्या मार्गाला. हे बघा आमची टीम जबरदस्त. फायनली अथांग प्रयत्नानंतर आपण मृगगड किल्ला यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.